नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती। तर रेल्वे विभागाच्या परीक्षा या ठिकाणी आलेल्या आहेत। खूप सारे विद्यार्थ्यांना त्यांच्या एक्झाम डेट मिळालेल्या आहेत। जर ज्यांना कुणाला मिळाल्या नसतील त्यांना सुद्धा मिळून जातील। सो काळजी नका करू, एवढंच करा की मेल वगैरे तुमची चेक्स वगैरे करत राहा। त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मेल वगैरे येऊन जाईल। ओके, तर जवळपास खूप सारे भाग अपलोड केलेत, त्यातलेच काही महत्त्वाचे भाग आहेत। ज्यांनी कोणी पाहिलं नसेल पाहून घ्या। त्याच पद्धतीचा आजचा एक नवीन भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न। आणि अजून एक सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं काय करा, जेवढे माझ्याकडे जवळपास सराव प्रश्नपत्रिका आहेत 8 तुमच्या पेपर पॅटर्नप्रमाणे। आता याच्यामध्ये नेमकं काय आहे, याच्यामध्ये MCQ स्वरूपात प्लस हे MCQ एक्सपेक्टेड तर आहेतच, त्यासोबत प्रिव्हियस इयरचे सुद्धा आहेत। हे सगळे लक्षात ठेवा। तर या दोन्हीचा एकत्र सराव केलात तर तुम्हाला टोटल म्हणजे काय ओव्हरऑल जे सक्सेस रेट आहे तुमचं ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी वाढेल। आणि जे CBT 2 साठी जे काही आवश्यक असेल क्रॅक करण्यासाठी CBT 1 ते सगळे MCQ आहेत माझ्याकडे। लेक्चरचे जे काही PDF आहेत ते सुद्धा आहेत। या नंबरवरती काय करा, एक वेळा संपर्क करून द्या 76 20 17 43 96 वरती। ओके, तर पाहूयात पहिला प्रश्न की भारताची सत्ता जून 1948 पर्यंत भारतीयांना दिली जाईल ही घोषणा वगैरे कोणी केली। तर ही जी घोषणा आहे ती जवळपास हे करण्याचं काम केलं क्लेमेंट ॲटली। हे बघा 1948 मध्ये तुम्हाला सत्ता वगैरे मिळून जाईल म्हणून। तर ही घोषणा वगैरे कधी केली तर 20 फेब्रुवारी 1947 हे या दिवशी केलेलं होतं। त्यासोबत लॉर्ड माउंटबॅटन यांच्या फाळणी झाली। हे सगळ्यांना माहीत असेल, माउंटबॅटन योजना, ज्याच्या अंतर्गत काय भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली। आता हे यांनी कधी केलं वगैरे, तर यांनी सुद्धा जून 1947 मध्ये काय केलेलं होतं, भाकीत केलं होतं किंवा एक प्रकारची जी लॉर्ड माउंटबॅटन योजना आहे ती आणलेली होती, त्याच्या अंतर्गत फाळणी झाली। ओके, हे लक्षात ठेवा। परत पुढं काय दिलं की भारतातील सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे। तर भारतातलं सर्वात थंड ठिकाण वगैरे जर पाहायला गेलं तर द्रास नावाचं आहे। हे जर पाहायला गेलं तर ओव्हरऑल हे लडाखचं प्रवेशद्वार याद्वारे सुद्धा ओळखलं जातं, लडाखचं प्रवेशद्वार म्हणून। त्याच्यानंतर हे नेमकं काय कारगिल क्षेत्रामध्ये वगैरे आहे। त्यासोबत एक जवळपास एक कर्जन नावाचा जिल्हा आहे, या जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं असं ठिकाण आहे जे की आपल्या भारतातील सर्वात थंड ठिकाण म्हणून ओळखलं जातं। ओके, परत आर्ची नावाच्या पहिल्या सर्च इंजिनचे संस्थापक वगैरे कोण होते, तर बघा गुगल येण्याच्या अगोदर जो काही सर्च इंजिन होतं ते म्हणजे आर्ची होतं। तर याचं जे काही संस्थापक वगैरे आहेत ते कोणी केलं, तर जवळपास ॲलन एम्तेज यांनी याचा शोध लावला। जवळपास हे 1990 मध्ये शोध लावला। आणि त्याच्यानंतर 1991 मध्ये गुगल आलं। लक्षात ठेवा, हे नोट डाऊन करून घ्या वाटलंच कुठंतरी। हे 1991 मध्ये काय आलं, गुगल आलं। ओके, हां असू द्या स्पेलिंगला। परत याचा शोध वगैरे कोणी लावला सांगितलंय सगळ्यांना, लॅरी पेज आणि परत सर्गी, हे 2 होते सर्गी ब्रेन म्हणून। ओके, ते लक्षात ठेवा। आता बघा हे 1991 मध्ये जसं लागलं तर हे सरळ लॉन्च झालं, हे लॉन्च झालं। बट हे आर्ची नावाचं जे होतं ते 1990 मध्ये शोध लागला, परंतु त्याचा वापर जो आहे तो 1996 पासून सुरू झाला। त्यामुळे लक्षात ठेवा आर्चीपेक्षा हे अगोदर काय आलं, गुगल आलं। नोट डाऊन करून घ्या, आलं लक्षात। हां, परत विद्युत बल्बमधील प्रकाश देणाऱ्या पातळ तारला काय म्हणतात, तर ती असते फिलामेंटची तार। त्याच्यासोबत अजून जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये असणारा जो काही वायू असतो तो वायू म्हणजे नायट्रोजन, हे लक्षात ठेवा बल्बामध्ये। परत ऑर्गॉन, हा हे 2 वायू काय आहेत आपल्या त्या बल्बामध्ये वगैरे उपलब्ध असतात। जास्त करून ऑर्गन वगैरे असतो, पण ते असं म्हणजे काय त्याला वेगवेगळा कलर वगैरे त्याच्यासाठी वापरलं जातं, एक वेळा करून द्या। परत काय दिलं की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राच्या विकासावर लक्ष होते, तर ते म्हणजे उद्योग क्षेत्र। हे कृषी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये। आता पंचवार्षिक योजनेचे जनक वगैरे
पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हणतात, त्यांनी सुरू केलं. लक्षात ठेवा. ओके, हे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. आलं लक्षात. हा, परत नायट्रोजन असू द्या. पुढं काय दिलं की हर्षवर्धन राजाच्या शासनकाळात खालीलपैकी भारतात कोण आले. तर हर्षवर्धन राजाचं जेव्हा वर्चस्व होतं तर तेव्हा आपल्या भारतामध्ये जे आहे ते एक काय म्हटलं इथं चीनचा एक भ्रमण करणारा यात्री, चीनी यात्री, त्याचं नाव होतं होंगतोंग वगैरे, हे जे आहे त्या पद्धतीचं जुआंगतांग वगैरे, किंवा याला दुसरं नाव होंग शांग म्हणून. ओके, हे थोडं हार्ड आहे, असू द्या. तरीही परत यानं काय केलं की आपल्या भारताचं जे काही वर्णन आहे एका पुस्तकामध्ये लिहिलं, तर त्याचं चायनीज नाव आहे शी युकी म्हणून. त्यालाच आपण काय म्हणतो, पश्चिमेकडील जग म्हणून. हे अशा पद्धतीचं त्याचं होतं. आलं लक्षात. हा, परत यानं काय केलं, नालंदा या विद्यापीठामध्ये त्याचं शिक्षण वगैरे घेतलेलं होतं, हेही लक्षात ठेवा. परत काय दिलं की संसदेतील कोणत्याही सभागृहातील सदस्याच्या पात्रतेत विवादावर निर्णय कोण घेतं, तर हे राष्ट्रपती घेतात. आता संसद 3 ग्रहापासून 3 वेगवेगळ्या त्याचे भाग आहेत. लक्षात ठेवा, लोकसभा आहे प्लस राज्यसभा आहे, त्यानंतर राष्ट्रपती आहे. हे 3 घटक आहेत संसदेशी निगडीत. आता या 3ही घटकांवर चर्चा करा. परत काय दिलं, अ नेशन मेकिंग नावाचं पुस्तक कोणी लिहिलं, तर हे जे नेशन मेकिंग नावाचं पुस्तक आहे ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं आहे. MG रानडे, गोखले. आता हे गोखले यांच्याबद्दल सांगायला गेलं तर यांनी काय केलं, भारत सेवक नावाचं एक प्रकारचं संघटना म्हणा समाज स्थापन केला. महादेव गोविंद रानडे यांना काय म्हणतात, हे जे आहे ते काय आहेत, त्यांचे महात्मा गांधीजी यांचे काय राजकीय गुरु आहेत. लक्षात ठेवा. परत वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष वगैरे म्हणून ओळखलं जातं. आलं लक्षात. हा, परत तोंडातील लाळेमध्ये कोणत्या प्रकारचं एन्झाईम, तर टायलिन नावाचं असतं, त्यासोबत लायपेज, त्यानंतर लाळ हे जे आहे ते 99% पाण्यापासूनच असतं. बरं, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 1% वगैरे ते वेगळं हे टायलिन वगैरे असतं. परत शेवटचा प्रश्न आहे, कमेंट करून द्या. सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. आणि अजून एकदा सांगतो, वारंवार सांगतो, शेवटच्या दिवसामध्ये हे सगळं काय करा, स्टडी करा. आलं लक्षात. हां, बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या भागामध्ये. सगळे भाग पाहिले नसतील पाहून घ्या, आणि काही डाऊट असतील कळून द्या. सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.